आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, युनिटी इंग्लिश स्कूलचं स्नेह संमेलन आणि त्या स्नेह संमेलनाला गॅदरिंगला जायचं हा प्रसंग 3-4 वर्षापासून येणार होता, पण तो आज आला. कारण मला माहित होतं इथं आलं की सर मला मंचावर बसवणार आणि बोलायला लावणार. आणि मला लिहून दिलेले डायलॉग पाठ करून बोलायची सवय, मनानं बोलायचं म्हणलं तर जास्त बोलता येत नाही, त्याच्यामुळे मी तुमचा काही जास्त वेळ घेणार नाहीये. काय की कदम सर आणि आमचे मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळं आज या स्नेह संमेलनामध्ये उपस्थित राहण्याचा योग आला. कारण कदम सरांचं असं आहे की या त्यांच्या शाळेचा जो हा प्रवास आहे, एक त्यांच्या नावाप्रमाणे एक कदम एक पाऊल पुढे करत आज त्यांनी एवढं भव्य इथं उभं केलेलं आहे. त्यामुळे धन्यवाद सर. मी खूप छोटा असतानाही मला पाहुणा म्हणून इथं बोलवलं. मी आपल्या सर्वांना एक प्रसंग सांगणार आहे. तो प्रसंग सांगितल्यानंतर मी माझ्या वाणीस पूर्ण विराम देईन. श्यामची आई या पुस्तकामधला एक प्रसंग की साने गुरुजी लहानपणी त्यावेळेला असं बाथरूम वगैरे काही नव्हतं. शाळेतून आले आणि 2 वेळा त्यांना आंघोळीची सवय होती. सायंकाळी आंघोळीला धोंडीवर बसले, आंघोळ झाली आणि आईला म्हणाले माझं अंग पुसून दे. आणि धोंडीवरून खाली उतरताना लक्षात आलं की त्यांना आपण खाली उतरलो तर आपल्या पायाला घाण लागेल. तेव्हा ते आईला म्हणाले की आई तुझा पदर पसर, मी त्यावर माझे पाय टिपून घेतो ओले झालेले आणि मग देवघराकडे जातो. आईने त्यांचं ऐकलं, पदर पसरला, त्यांनी पाय पदरावर टिपून घेतले आणि देवघराकडे गेले. परंतु साने गुरुजींच्या आईंनी त्याला सांगितलं की श्याम, जसं तू पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसंच आपल्या मनाला घाण लागू नये म्हणूनही जपत जा. कारण पायाला लागलेली घाण ही धुता येते, पुसता येते, स्वच्छ करता येते, पण मनाला लागलेली घाण आपल्याला साफ करता येत नाही. अशा प्रसंगातून, अशा संस्कारातून